माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। करंजाळे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता खचलाय, त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सगळी प्रकारची वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। करंजाळे गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर रस्ता खचलाय आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय। वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश जारी केलेत आणि नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। दृश्य आपण पाहतोय, रस्ता खचल्याची माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली आहे, कारण करंजाळे गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरचा जो महामार्ग क्रमांक 61 आहे तिथं रस्ता खचलेला आहे आणि त्यामुळेच आता पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, एकंदरीत जर आपण पाहिलं तर अहमदनगरवरनं म्हणजे अहिल्यानगर ते मुंबईला जोडणारा एकमेव आणि मोठा जो महामार्ग म्हणून ओळखला जातो तो म्हणजे माळशेज घाट महामार्ग आणि तो महामार्ग आता बंद करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी खरं तर या महामार्गावरती मोठी दरड कोसळली होती। त्यानंतर काल परवा या घाटातील जो रस्ता आहे तो खचला होता आणि त्यामुळे हा जो महामार्ग आहे तो महामार्ग धोकादायक झाला होता आणि त्या अनुषंगाने आता पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा जो महामार्ग आहे तो आता काही कारणास्तव बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या महामार्गावरून जाणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक दुसऱ्या महामार्गाने न्यावी अशी खरं तर विनंती जितेंद्र डुडी यांनी सर्व वाहतूकदारांना केल्याचं पाहायला मिळतं। धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।